हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत अंडा पालकची भाजी। त्यासाठी मी इथे 2 जुडी पालक घेतलेला आहे। पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे। तर आता आपण हा धुवून घेऊया। तर हा स्वच्छ धुवून झाल्यानंतर निथळून घेतला आणि मोठा मोठा असा कापून घेतलेला आहे। तर आता आपण हा कापलेला पालक थोडा शिजवून घेऊया। तर हा शिजवण्यासाठी मी कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। इतर वेळेला आपण पाणी वापरत नाही, कारण पालकाला अंगचं पाणी सुटतं। तरी भाजी थोडी पातळ होईल, त्यामुळे मी यामध्ये शिजतानाच पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपण नंतरून भाजीमध्ये वापरणार आहोत। तर त्याला आता आपण ही भाजी थोडीशी शिजवून घेऊया। तर बघू शकता, फार लवकर ही भाजी शिजली जाते। तर अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये भाजी लगेच शिजली गेलेली आहे। तर छानपैकी आपली भाजी शिजल्यानंतर आता आपण गॅस बंद करूया आणि एक साईडला मी एकदम थंड पाणी घेतलेलं आहे। आता ह्या थंड पाण्यामध्ये ही शिजलेली भाजी आपण काढून घेऊया। तर शिजल्यानंतर भाजी थंड पाण्यामध्ये घालून घेऊया आणि जे एक्स्ट्राचं पाणी उरलं ते बाजूला तसंच ठेवूया। तर आता यासाठी लागणारं साहित्य बघूया। अर्धा चमचा मी जिरा घेतला आहे, 1 चमचा कुटलेला अद्रक, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे, 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले, 2 मीडियम साईजचे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धना पावडर आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घेतलं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे आणि बटर घेतलेला आहे। पालकची भाजी मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे। तर चला आता सुरुवात करूया। कढई गरम झाल्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलं। त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरा घालून घ्यायचा आहे। जिरा चांगला चटकल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालून घ्यायचा। तर लसूण पण घालून घेऊया आणि लगेच आपण परतवत राहायचं आहे, म्हणजे हा थोडाही करपवायचा नाही आपल्याला। करपला तर त्याचा सुगंध चांगला येत नाही। तर आता हा आपण थोडासा मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण कुटून घेतलेलं अद्रक घालून घ्यायचं आहे। तर बघू शकता, छानपैकी हे दोन्ही मस्त परतून घ्यायचे आणि खमंग असा सुवास सुटतो। तर आता यामध्ये मी मिरची पण घालून घेतली। आता हे व्यवस्थित परतून झाले। आता आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। तर कांदा पण आपण घालून घेऊया आणि कांदा घातल्यानंतर आपल्याला हा एकदम ब्राऊन होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे आणि भाजीचा टेस्ट अजून चांगला यावा म्हणून कांदा परतत असतानाच आपल्याला यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे। तर आपल्या आवडीप्रमाणे बटर घालायचं। तर कांदा छानपैकी आपला परतून झाला आणि कलर पण कांद्याचा चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालूया। तर 1 चमचा मी लाल तिखट घातलं आहे, धना पावडर आणि हळद घालून घेतलेली आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला गरम मसाला लगेच घालायचा नाही, तर नंतर घालायचा आहे। तर आता हे कमी गॅस करून छानपैकी आपण अर्धा मिनिटासाठी परतून घेऊया। तर छानपैकी आपले मसाले परतून झालेले आहे, बघू शकता। तर आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तर टोमॅटोची प्युरी मिक्स करून झालेली आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ हे आपल्या अंदाजाप्रमाणे घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। आता हा मसाला आपल्याला एकदम कमी होईपर्यंत शिजवायचा आहे, म्हणजे यामधून तेल अलग होईल आणि मसाला अलग होईल। तर छानपैकी बघू शकता, मसाला आपला एकदम मस्तपैकी शिजला गेलेला आहे, जराही कच्चा राहिलेला नाही आणि अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर इतकी टेस्टी लागते, ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातात। तर बघा, आपला मसाला छानपैकी झालेला आहे। थंड पाण्यामध्ये भाजी घातल्यानंतर भाजी थंड झाल्यावर त्याची मी प्युरी बनवून घेतली होती। तर प्युरी मसाल्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता ही मिक्स करूया आणि 1 ते 2 मिनिटं छानपैकी मिक्स केल्यानंतर जर मीठ कमी जास्त वाटलं तर वापरायचं आहे। तर आता आपण ही भाजी एकजीव करून घेऊया आणि यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आपण भाजीतलं होतं ते घालून घेऊया। तर पाणी घालून घेतलेलं आहे। आता ही मिक्स करून आपण 1 ते 2 मिनिटासाठी याला उकळी येऊ देऊया। भाजीला उकळी येईपर्यंत आपण अंड्याचं प्रिपरेशन करूया। तर अंडे मी इथे अगोदरच बॉईल करून घेतलेले आहे। तर मी 6 अंडे घेतलेले आहे। आता हे अंड्याचं आपल्याला चिरा देऊन घ्यायचा आहे।
तर आपण चारही बाजूनी अशा बारीक बारीक चिरा द्यायच्या, त्यामुळे मसाला हा आतमध्ये जाईल आणि अंड्याची चव अजून टेस्टी लागेल। तर आता याच्या सगळ्या चिरा मी देऊन घेतलेल्या आहेत। तर आता हे अंडे मी साधेच वापरणार आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हळद आणि मीठ लावून फ्राय करून घ्या। तर भाजी आपली छानपैकी उकळलेली आहे। आता यामध्ये गरम मसाला घालून मिक्स करून घेऊया। तर मसाला आपला छानपैकी मिक्स झालेला आहे। तर आणि भाजी पण आपली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण जे चिरा देऊन घेतलेले अंडे होते ते एक एक करून घालून घेऊया। तर अंडे मी यामध्ये घालून घेतलेले आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि परत 1 ते 2 मिनटं आपल्याला ही भाजी छानपैकी शिजवून घ्यायची आहे। तर आता छानपैकी भाजीमध्ये आपण मिक्स करूया आणि 1 ते 2 मिनटं याच्यासाठी शिजवायची, कारण मसाला हा चिरा दिल्यामुळे अंड्यांमध्ये आतमध्ये भाजी शिरली जाईल आणि एकदम छानपैकी अशी चव येते ह्या भाजीची। नक्की एकदा करून बघा। आणि जर तुम्हाला यामध्ये बटर वापरायचं असेल तर यामध्ये बटर वापरलं तरी, आता भाजी झाल्यानंतर यामध्ये बटर वापरायचं आहे। तर आता मी शेवटला वापरणार आहे। तर छानपैकी आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता ही आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया। तर बघू शकता एकदम मीडियम, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि एकदम सुगंध असा येतो आहे। तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर मी बटर भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे, बटरमुळं भाजी एकदम टेस्टी बनते। तर चला आता हे आपण बाउलमध्ये काढून घेऊया। तर आपली एकदम टेस्टी अशी ही पालक अंडा करी तयार आहे। नक्की घरी ट्राय करा।